संत चोखामेळा जन्मभूमीमध्ये आषाढी निमित्त दिंड्या मिरवणूक. वारकऱ्यांकडून पालखी मार्गाचा बहिष्कार. जन्मस्थळ विकास कामापासून कोसो दूर. देऊळगाव राजा. प्रतिनिधी भीमराव चाटे. अभिर गुलाल उधळीत रंगनाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग. आषाढी एकादशीला वारकरी समुदाय पंढरीला जातो व जे मागे राहिलेले वारकरी आहेत ते विठ्ठलाचे लाडके भक्त संत चोखामेळाच्या दर्शनासाठी अनेक गावावरून दिंड्या घेऊन येतात. वारकऱ्यांना कोणता मान अभिमान नसतो, परंतु शासन स्तरावर मोठमोठाल्या घोषणा झालेल्या चोखोबा जन्मस्थळी अजूनही विकास कामे कोसो दूर आहे. महामार्गावरील संत चोखामेळा जन्मस्थळाची तोडलेली कमान अजूनही दुरुस्त केली नाही. दूरच्या वारकऱ्यांना रस्त्यावर फलक नसल्यामुळे परेशानी होत होती. टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नाही. घाट पायऱ्यावर काचांच्या बाटल्यांचे तुकडे पडलेले. चोखोबारायांचा पालखी मार्ग खूप दयनीय अवस्थेत झालेला आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. संत चोखोबारायाचे जन्मस्थळ अतिक्रमणाने वेढलेले आहे. यावर कुणाचा अंकुश नाही. समाज कल्याणकडून संत चोखामेळा जन्मस्थळ विकास कामासाठी 4,62,00,000 रुपये देऊळगाव राजा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 1 वर्षापासून जमा केलेले आहेत. परंतु समाज कल्याणने त्यांच्या मालकीची असलेली 5 एकर 2 गुंठे जमीन अतिक्रमण मुक्त करून देऊळगाव राजा सार्वजनिक बांधकाम विभागाला द्यायला हवी होती. तालुका स्तरावरील इंजिनियराचा लहान तोंडी मोठा घास ठामपणे अधिकारवाणीने बोलता येईना. समाज कल्याण बुलढाणासी पत्रव्यवहार करून मोकळे झाले. जर समाज कल्याणने त्यांच्या नावी असलेली 5 एकर 2 गुंठे जमीन अतिक्रमण मुक्त करून स्टॅम्प पेपरवर बांधकामासाठी ताब्यात दिल्यास 8 दिवसात कामास सुरुवात होऊ शकते. कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला अडचण येणार नाही. शासनाचा निधी हा मंदिराच्या बाजूचा परिसर विकासासाठी आहे, मंदिरासाठी नाही. मंदिराची जिम्मेदारी रामायणाचार्य हभप संजय महाराज पाचपोर यांनी उचललेली आहे. परंतु गाव समिती व शासनाचा निर्विवाद सहयोग असल्यावर ते काम साध्य होईल. विकास कामासाठी आलेला हा निधी सहजासहजी आलेला नाही. यासाठी अनेक लोकांनी 25 वर्षापासून मेहनत घेतलेली आहे. त्यांचे उपकार विसरून चालणार नाही. मागील वर्षी संपूर्ण मुस्लिम बांधवांनी जातीय सलोखा वृद्धिंगत करत वारकऱ्यांना फराळ व फळ वाटप केले होते. परंतु यावर्षी वारकऱ्यांनी शासन आमची दखल घेत नाही म्हणून पालखी मार्गाचा बहिष्कार केला व गावातच पालखी मिरवणूक काढली व एकत्रित फळ फराळ वाटून नाचून गाऊन फुगड्यांचा आनंद घेतला.